असा फेस मास्क जो आपले पोर्स जे आहे ते खूप छान डीप क्लीन करणार आहेत. उन्हापासून जी आपली काळवंडलेली त्वचा असते ती रिमूव्ह करायला मदत करणार आहे. तसंच उन्हामुळे जे आपलं त्वचेचं टेम्परेचर वाढलेलं असतं ते थोडंसं कमी व्हायला आपल्याला मदत करणार आहे. तर लगेच आपण फेस मास्क बनवूयात. त्यात आधी आपल्याला मुलतानी माती घ्यायची आहे. तर तुम्ही इथे कोणतीही मुलतानी माती घेऊ शकता. मी इथे यूज करते अल्प्स गुडनेसची ही मुलतानी माती आहे. तर 1 चमच मी मुलतानी माती घेतली. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चंदन पावडर. तर ती सुद्धा मी इथे अल्प्स गुडनेसचीच वापरते चंदन पावडर. तर जेवढी आपण मुलतानी माती घेतली त्याच्या हाफ आपल्याला चंदन पावडर घ्यायची आहे. आता हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स मिक्स करण्यासाठी मी इथे डाबर गुलाबरीचं हे रोज वॉटर यूज करते, ज्यामुळे आपल्या चेहऱ्याचं जे टेम्परेचर आहे ते खूप चांगलं असं थंड राहायला मदत होईल. तर इथे मी आता मिक्स करते. थोडं थोडं टाकायचं आहे, एकदाच आपल्याला टाकायचं नाही. फेस मास्क लावायच्या आधी आपल्याला चेहरा प्रॉपर वॉश करायचा आहे. फेस वॉशने वॉश करून घ्यायचा आहे. तर फेस वॉश कोणता लावायचा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर प्लीज ते चेकआउट करा. आणि आता आपण छान असं फेस क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला हे जे मिक्सचर आहे, हा जो फेस पॅक आहे तो आपल्याला इथे लावायचा आहे. कोणताही फेस मास्क लावताना तो आपल्याला अपवर्ड डिरेक्शनलाच लावायचा आहे, म्हणजे असं वरच्या दिशेने आपल्याला लावायचं आहे. स्पेशली क्ले मास्क, जे मास्क मातीचे असतात ते आपल्याला वरच्या दिशेने लावायचे आहेत. ओके, तर असं पूर्ण आपल्याला फुल फेस आपल्याला कव्हर करायचा आहे. आणि तर सगळीकडे मी आता हे लावून घेते. त्यानंतर आपल्याला मानेला सुद्धा लावायचं. 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही आता बघताय की माझा जो फेस मास्क आहे तो अजिबात मी 100% सुकवलेला नाहीये. तो फक्त मी 70% सुकवलेला आहे. बाकीचा 30% हा ओलसरच आहे. तर असा असतानाच आपल्याला तो धुवायचा आहे. ओके, आणि मी आता फेस मास्क धुवून आलेली आहे आणि तुम्ही माझा आधीचा चेहरा बघा की फेस मास्क लावायच्या आधी माझा चेहरा कसा होता आणि आता फेस मास्क लावून छान धुवून आल्यानंतर माझा फेस कसा दिसतोय. तर मी असं नाही म्हणणार की एका वापरातच तुम्हाला खूप चांगला फरक दिसायला लागेल, पण हो, मला तरी दिसायला लागलाय. व्हिडिओ जर तुम्हाला जरा तरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.